नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला आपण बघायचं आहे की अमावस्या येत आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत, म्हणजे ही अमावस्या आपल्याला बरंच काहीतरी देऊन जाते. त्याआधी सगळ्यांनी एसे ज्योतिष कट्टावरचे सगळे शॉर्ट व्हिडिओ बघा, कारण मी त्यामध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला 12 राशींनी का ब्रेसलेट वापरायचे, राशी ब्रेसलेट हे सांगितलेलं आहे. त्यामुळे जरूर बघा. सारिका लाईफस्टाईलचा 7 तारखेचा लाईव्ह मी परत ओपन केलेला आहे. तो लाईव्ह आजही चालू आहे, तर तिथूनही तुम्ही राशी ब्रेसलेट ऑर्डर करू शकता किंवा कोणताही क्रिस्टल ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थी रेकी चालू आहे. 22 तारखेला दुसरी बॅच चालू होईल. तर ज्यांना अजूनही यामध्ये ग्रुप घ्यायचे आहे, विद्यार्थ्यांना रेकी घ्यायची आहे, बोर्ड असू दे, पुढच्या परीक्षा असू दे, अजून बोर्डाला अवकाश असू दे, तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा, म्हणजे मी तुम्हाला सांगेल की विद्यार्थी रेकीबद्दलची माहिती. तर चला, 18 तारखेला येत आहे अमावस्या, आणि आता अमावस्येला काय उपाय करायचे आहेत, म्हणजे आपल्याला आपलं जीवन थोडंसं सुरळीत होईल, ते आपण बघूया. अमावस्येच्या दिवशी काही उपाय करणं अत्यंत लाभदायक असतं, कारण नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा असतो. न्यू मून असतो, अमावस्या संपून म्हणजे न्यू मूनला सुरुवात होती, त्यामुळं हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. संधी ज्या आपल्याकडं येत नसतात, थांबलेल्या असतात, अडकलेल्या असतात, त्या संधी यायला सुरुवात होते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोणतेही तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायच्या, रेमेडी करायला सुरुवात करायचं असेल, तर हाच दिवस सगळ्यामध्ये जास्त छान आहे. न्यू मूनचा म्हणजे अमावस्येचा दिवस. काय काय आपल्याला करायचं आहे अमावस्येच्या दिवशी हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठून स्नानानंतर पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे अमावस्येला घालावेत. काळ्या रंगाचे कपडे अमावस्येच्या दिवशी कधीही घालू नयेत. त्याच्यानंतर काळे तीळ, काळे उडीद किंवा काळे कपडे, काळं कंबल हे गरीब गरजूंना किंवा शनी महाराजांच्या देवळाच्या बाहेर बसलेल्या लोकांना यातलं काही ना काहीतरी दान करावं. त्याचप्रमाणे महादेवाला किंवा आपल्या इष्टदेवतांना त्यांचा सुद्धा जप करावा आणि त्यांना सुद्धा जल अर्पण करून जरूर यावं. त्याचबरोबर घराचा कोपरा न कोपरा अमावस्येच्या दिवशी साफ करावा. जाळ्या, जळमट, दाराची किरकिर, पाण्याचं गळणं हे जे काही असेल त्या सगळ्याची स्वच्छता करावी. अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये प्रोटेक्शन सॉल्ट किंवा मग आपल्याकडचं कुठलंही सॉल्ट घालून फरशी स्वच्छ पुसावी. टॉयलेट, बाथरूम सगळ्यामध्ये जे आपण निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्यासाठी जे मीठ ठेवलेलं असतं, तुरटी ठेवलेली असती, ती सगळी टाकून द्यावी आणि नवीन ठेवावी, म्हणजे आपल्या घराचा ओरा हा एकदम पॉझिटिव्ह होतो. पाण्यानं फरशी पुसताना सुद्धा त्यात प्रोटेक्शन सॉल्ट किंवा समुद्री नमक हे जरूर घालावं, म्हणजे घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा सगळ्या निघून जातात. त्याचप्रमाणे घरामध्ये कर्पूर होम करावा. एका नारळावर एक कापूर ठेवून घराच्या संपूर्ण चारी कोपऱ्यांमधनं आणून तो घराच्या बाहेर नारळ कापरासकट, कापूर विजला नाही पाहिजे, आणि आपटावा, म्हणजे घरात आलेल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा त्या नारळामार्फत निघून जातात. तोच नारळ आपल्या घरातले लहान मुलं अगर कुणाची दृष्ट काढायची असेल तर त्यांच्यावरनं सुद्धा आपण जाता जाता तो नारळ 7 वेळा ओवाळून नेऊ शकतो. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कधीही कोणाशी भांडण करू नये, अधवा तधवा बोलू नये, शिवीगाळ करू नये, वादविवाद करू नये आणि वाईट शब्द वापरू नयेत, नाहीतर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. संध्याकाळच्या वेळी तुपाचा अथवा तेलाचा दिवा पश्चिम किंवा पूर्व दिशेला तोंड करून घराच्या बाहेर पण लावावा, देवाजवळ पण लावावा. शक्यतो मी म्हणते तुपाचा लावावा. त्याचप्रमाणे तुम्ही कॅन्डल पण वापरू शकता. अनेक प्रकारच्या कॅन्डल असतात, त्याही कॅन्डल तुम्ही अमावस्येच्या दिवशी वापरू शकता. त्याचप्रमाणे पितरांसाठी दिवा जो लावायचा आहे तो तिळाच्या तेलाचा दिवा दर अमावस्येला लावावा. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिळाचा तेलाचा दिवा हा खास पितरांसाठी लावावा. झाडाला गोड पाणी घालावं आणि त्याच्या खाली दिवा लावून यावं. जर दिवा आपल्याला रात्री सूर्य मावळल्यावर किंवा सूर्य उगवायच्या आधी या वेळामध्ये जर पिंपळाच्या झाडाखाली आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावून आलो तर आपल्याला पित्र खुश होतात आणि पित्रांच्या आशीर्वाद आपल्या मागं सदानकदा राहतात. त्यामुळं हे काम करावं. त्याचप्रमाणे ओम नमः शिवायचा जप हा अवश्य करावा अमावस्येच्या दिवशी. कुलदेवतेला सुद्धा अमावस्येला ज्या पौर्णिमा किंवा अमावस्या असे 2 दिवस असतात कुलदेवतांचे, तर ज्या कुलदेवतांच्या अमावस्या आहेत त्या कुलदेवताचं आपल्याला
जप किंवा पूजा साधना जाऊन येणं जे काही करता येईल ते कुलदेवतेसाठी सुद्धा जरूर करावं. आता व्यवसाय वाढीसाठी अमावस्ये दिवशी आपण काय करू शकतो हे तुम्हाला सांगते. तर घरात एखाद्या नाण्यावर म्हणजे एखादं कुठलंही तुम्ही नाणं घ्या, 10 रुपयाचं घ्या, 5चं घ्या, 1चं घ्या, कोणतंही नाणं घेऊन त्याच्यावर हळद लावावी आणि त्यानंतर त्या नाण्याला आपल्या अफर्मेशन द्याव्यात, हळद लावावी, आपल्या अफर्मेशन द्याव्यात आणि आपल्या गल्ल्यामध्ये ठेवाव्यात आणि तो उपाय किंवा ते जे आहे ते वापरू नये. एखादा डबा करावा, त्यातच दर अमावस्येचं हे करावं. ज्यावेळी आपण आपल्या कुलदेवाला जातो त्यावेळी तो हळद लावलेले जे पैसे साठलेले असतील तुमचे ते त्या देवाला अर्पण करावे. जाणं शक्य नाही झालं तर 21 अमावस्या झाल्यावर ते शेजारी पाजारी कोणत्याही देवळामध्ये जाऊन ते पैसे दान करावेत. असं जर आपण केलं तर आपल्याला संपूर्ण जी आपल्या घरामध्ये दारिद्र्य, अलक्ष्मी यांचा जो वास असतो तो निघून जातो. त्याचप्रमाणे पूर्व परंपरेपासून आपल्याला लिंबू मिरची ही घराला लावणे, अमावस्येच्या दिवशी गाड्यांची, घरांची हे लिंबू मिरची बदलणे हे सांगितलेलं आहे. का तर लक्ष्मीला गोड पसंत आहे, खीर पसंत आहे, बत्तासे पसंत आहेत. तसंच अलक्ष्मी तिच्या पाठीपाठी जी येते तिला लिंबू आणि मिरची पसंत आहे, म्हणून ते बाहेरच्या बाहेर लिंबू मिरची खाऊन अलक्ष्मी निघून आणि लक्ष्मी आनंदाने घरामध्ये येते. म्हणून अमावस्येच्या दिवशी या सगळ्या गोष्टी कराव्यात. या कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये, तर सनातन धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू आहेत आणि त्या जरूर कराव्यात. जर कोणाच्या मागं खूप मोठा आजारपण लागला असेल, त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आजारपण जर तुम्हाला बंद करायचं असेल तर पेशंटनं वापरलेली चप्पल ती शनी महाराजांच्या देवळापाशी नेऊन ठेवावी. आपोआप आजारपण ही कमी होतात. त्याचप्रमाणे लहान मुलांना दृष्ट लागत असेल, गायांना दृष्ट लागत असेल, अजून व्यवसायाला दृष्ट लागत असेल तर दृष्ट काढण्याचा सुद्धा हा एक चांगला दिवस असतो. तुम्ही नुसत्या लिंबानाही दृष्ट काढू शकता. दृष्ट काढण्याचे अनेक प्रकार आहेत. तर तुम्ही एखाद्या वात म्हणजे एखादी कापसाची वात ही मोहरीच्या तेलामध्ये, फक्त मोहरीचं तेल, दुसरं कोणतंही तेल ह्याला चालणार नाही, कापसाची मोहरीच्या तेलाची वात तिला मुलाच्या ज्यांना कुणाला दृष्ट लागली असेल, आजारी असतील, त्यांच्या घड्याळाच्या उलट्या दिशेनं 7 वेळा ओवाळून ही वात कशात तरी चिमट्यात वगैरे धरून जाळून टाकावी. ते जसं जसं वात आणि तेल जळून जाईल तशी तशी दृष्ट निघून जाती. ही दृष्ट पूर्व परंपरेपासून चालत आलेली दृष्ट आहे. त्याचप्रमाणे एकच लिंबू घेऊन तुम्ही त्याची दृष्ट काढून घराच्या बाहेर जाऊन त्याला दगडानं चेचून कोणाच्या पायाला येणार नाही अशा लांब दिशेला तुम्ही टाकून देऊ शकता. त्याचप्रमाणे नुसत्या मिरच्या, हिरव्या नाही, लाल मिरच्या, तुरटी, मीठ, मोहरी या 4 गोष्टी तर पूर्व परंपरापासून आपल्याकडं दृष्ट काढण्यासाठी चालत आलेल्या आहेत. अमावस्येच्या दिवशी काढलेली दृष्ट ही खूप चांगल्या प्रकारे निघते. त्याचबरोबर या 4 गोष्टी त्याच्यामध्ये कांद्याचा साली घालाव्यात. अजून दृष्ट चांगली, कांदा, लसूण जे काही असेल त्याच्या साली सुद्धा घालाव्यात. दृष्ट छान निघते. छोट्याशा शेणकुटाचा निखारा करावा आणि या वस्तू उतरवून कुणी असो, आपलं जनावरं असू देत, गाई म्हशी असू देत, मुलं असू देत, अजून कुणी असू दे, घर असू दे, दुकान असू दे, कशाची जर आपल्याला दृष्ट काढायची असेल तर या पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टी 7 वेळा उतरवून त्या नावं घेऊन त्यांची त्यामध्ये जाळून टाकू शकता. म्हणजे दृष्ट ही आपली निघून जाते. तर या अमावस्येला कोण कोण काय काय उपाय करणार आहे आणि आपली घरातली नकारात्मकता दूर करणार आहे हे आता तुम्हीच बघा. व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा. जरूर एस ज्योतिष कट्टावरचे सगळे शॉर्ट व्हिडिओ बघा, म्हणजे 12 राशींना का ब्रेसलेट वापरायचे हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल. त्याचप्रमाणे अजून कोणाच्या काही ऑर्डर राहिल्या असतील, मी तुमच्यापर्यंत पोहोचलेच नसेल तर हाय करून नंबरवरती घ्या. विविध ऑफर या नंबरवर चालू असतात, त्याचा फायदा सुद्धा जरूर घ्या. परत एकदा सांगते, सारिका लाईफस्टाईलचा 7 तारखेचा क्रिस्टलचा लाईव्ह मी ओपन केलेला आहे. आजच्या दिवस तो अजून चालू आहे. ज्यांना करायचे आहे ऑर्डर त्यांनी करू शकता. 1650च्या ब्रेसलेटवर सुद्धा आज ऑफर आहे, ती सुद्धा तुम्ही ऑफर प्राईसमध्ये आज ते ब्रेसलेट घेऊ शकता. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.